वेलकम बॅक टू माझ्या पहिला आहे आम्ही त्याला ब्लॅक कलर करणार आहे. उपवासमध्ये खातो शुगर स्पाइक करतात. गाईज बघा सैनी काय केलंय. ग्रेव्ही वॉटर उपवास करणारे म्हणजे हे कोण आले गाईज. गाईज बघा दुपारचे मेन कॅरेक्टर. डोळे बंद अंशू. हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज सकाळी आम्ही बसलो आहे महाशिवरात्रीच्या तयारीला. तर आज आम्ही विचार केला की आज काहीतरी कॉन्टेंट शोधूयात. तर हे जो पहिला आहे आम्ही त्याला ब्लॅक कलर करणार आहे आणि मग आम्ही शिवलिंगासारखं तयार करणार आहे. आज महाशिवरात्री आहे. तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्या या व्लॉगमधून जर तुम्हाला आयडिया भेटलीच म्हणजे भेटणारच आहे तर तुम्ही सुद्धा असं कधी ट्राय करू शकता. तर मी ह्याला पूर्ण ब्लॅक पेंट करून घेणार आहे आणि मग पुढे व्लॉगमध्ये तुम्ही बघा की आम्ही ह्याला ब्लॅक पेंट करून काय करणार आहे. तर चला सुरुवात करूया. आपल्याला थोडं पण पाणी नाही वापरायचं आहे कारण ते मेटल असल्यामुळे असं होणार आहे. त्याच्यामुळे पाणी नाही वापरायचं. आणि हे आहेत तुम्ही ह्याच्यावर ग्लू लावून रांगोळी अशी टाकली तरी चिपकू शकतं ते. तुम्ही ते पण करू शकता किंवा असं पेंट पण. I just wanted to try the right side, right? रांगोळी बनायची होती. आता आपण हे बनवतोय. रांगोळी मागेवरती बनायची होती पण आता आपल्या मागे. मला वाटते की हे एकदा आपण सुकून द्यावं त्याच्यानंतर सेकंड कोट करूया कारण असं दिसतंय ते. कारण हे ओलं आहे त्याच्यामुळे त्याच्यावर अजून ब्रश मारल्यावर ते अजून फैलते. बघू शकताय तुम्ही. त्याच्यामुळे आपण 2 कोट देऊया आणि वापरताना आपल्याला वॉटर कलर्स वापरायचे जेणेकरून आपण हे धुतलं तर निघून जाईल. ॲक्रेलिक पण वापरू शकता ते पण निघेल. ॲक्रेलिक वेस्ट करण्यापेक्षा हे ठीक आहे ना. हे बघा डबल कोट केल्यावर झाकून जातं. डबल कोट करा. थोडं सुकून देऊया आपण. सेकंड कोटसाठी मला वाटते थोडंसं पाणी वापरूया कारण ड्राय ब्रशनी जो पहिला कलर लावलेला तो निघतो. थोडंसं म्हणजे एकदम नॉर्मल पाणी मग कोट होतं चांगलं. आणि एकच स्ट्रोक मारा कारण गाईस. तर काल आम्ही एक व्हिडिओ बघितला होता ज्याच्यामध्ये सांगितलं होतं की आपण जे उपवासमध्ये खातो जसं की बाहेरचे चिप्स त्याच्यानंतर साबुदाणे किंवा जे पण काय आपण खातो तर हे सगळं फूड इन्ग्रेडियंट्स जे आपण उपवासमध्ये खातो हे शुगर स्पाइक करतात. त्याच्यामुळे मी आज ठरवलं आहे की मी ओन्ली वॉटर उपवास करणार आहे म्हणजे फक्त पाणी प्यायचं आहे. कारण की आपण उपवास हा आपल्या बॉडीसाठी असतो. असं काही नाही की देवासाठी आपण उपवास ठेवतो. तसं पण करू शकता पण हे उपवास जे आहे ते आपल्या बॉडीसाठी सगळ्यात जास्त चांगलं असतं.
तर उपवास हा आपण खिचडी वगैरे खाऊन तर दरवेळेस करतो, पण ह्यावेळेस एक वेगळं ट्राय करायचं आहे. तर ते म्हणजे ओन्ली वॉटर, म्हणजे आपल्याला फक्त पाणी प्यायचं आहे. आणि मग त्यांच्यामुळे काय होणार आहे, सगळ्यात पहिले तर आपल्या किडनीला राहत भेटणार आहे, कारण आपण रोज जेवतो वगैरे. तर मग आपल्या बॉडीचे सगळ्या बॉडी पार्ट्सला काम करावं लागतं आपलं ते फूड डायजेस्ट करण्यासाठी किंवा त्याच्यामधून शुगर ॲब्झॉर्ब करण्यासाठी. तर आपल्या बॉडीला एक रेस्ट देण्यासाठी आणि आपले जे ऑर्गन्स आहेत त्यांना एक डिटॉक्स देण्यासाठी आपल्याला हा ओन्ली वॉटर उपवास करायचा आहे. तर तुम्हाला काय वाटतं की असा उपवास केला पाहिजे का नाही? कारण की ह्याच्यामुळे तुमचे अर्धे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे, जसं की तुम्हाला डायबिटीज होणार नाही आहे, त्याच्यानंतर तुम्हाला जो थायरॉईड आहे तो होणार नाही किंवा असेल तरी तो कमी होणार आहे. आणि जर तुम्हाला असले काही आजार असतील तर हे वॉटर उपवास, ओन्ली वॉटर उपवास तुम्ही नक्कीच ट्राय करा, कारण त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमची बॉडी डिटॉक्स होणार आहे आणि प्लस तुमच्या बॉडीच्या ऑर्गन्सला एक रेस्ट भेटणार आहे. जसं तुम्ही काम केल्यानंतर तुम्हाला एक रेस्टची गरज असते, तसंच तुमच्या ऑर्गन्सलाही असते. सो तुम्हाला वाटतं का तुमच्या ऑर्गन्सला तुम्हाला एक दिवसासाठी का होईना आराम दिला पाहिजे? आणि जर तुम्ही त्यांना आराम दिला तर ऑफकोर्स ते अजून चांगलं काम करणार आहेत. चला, हे सुकलेलं आहे, आता ह्याला परत एकदा कोट करूया. सई आतमध्ये गेली आहे काहीतरी आणायला, आले परत. गाईस, तर आत्ता एक प्रॉब्लेम झाले, ह्याच्यावर आपण डबल कोट करतोय पण तरी असं वाईट दिसतंय. तर मी एक आयडिया वापरते, ते म्हणजे हे स्पॉन्ज. आता हे स्पॉन्जने आपण असं डॅप करून कलर करूया, कारण मग ह्याच्यामुळे हे लाईन्स दिसणार नाही आहे. बघा गाईज, एकदम भारी कव्हरेज. आपण हे अजून एक आयडिया आली मला, ते नाही का आपण गावाकडे आपले भांडे बघा काळे होतात चुलीवरती ठेवल्यानंतर, ते सुद्धा करू शकतो आपण एवढं पेंट करण्यापेक्षा, आहे की नाही? सो तुम्ही जर गावाकडे राहत असाल तर ती वाली आयडिया तुम्ही ट्राय करू शकता, कारण ह्याला थोडा टाईम लागणार आहे आणि ती वाली आयडिया पटकन काम करणार आहे. तर चला भेटूया हे पेंट झाल्यानंतर. तर झालेलं आहे आता आपलं पूर्ण कव्हरेज, बघू शकताय. आणि आता आमचा कलर पण संपलाय आणि आता आम्हाला व्हाईट कलर लागणार आहे. तुम्हाला माहितीच असेल, व्हाईट कलर म्हणजे ते जे असतं असं महादेवाच्या पिंडीवर असं भस्मासारखं, ते बनवायचं आता व्हाईट लाल. माझ्या उठाचं हे जायला टिक्का. ठीक आहे, चला आता बनवूया. आणि व्हाईट कलर वापरताना आपल्याला एकदम सावधानीने वापरायचं, कारण आपला ब्लॅक कलर संपलेला आहे, अजून ब्लॅक कलर नाही आहे. सो सावधानीने व्हाईट कलर करायचं. आणि पाणी पण चेंज करून आणलं आहे, कारण आपला व्हाईट कलर पण खराब नाही व्हायला पाहिजे. चला आता बनवूया. आणि हे जे आहे हे साईड्स, ह्याच्यावर जर नाही कलर झाला तरी आपण रांगोळी त्याच्यावर टाकून ते कवर करू शकतो, त्याच्यामुळे त्याचं काही नाही एवढं. एक चांगली क्वांटिटी घ्यायची आपल्याला व्हाईट कलरची. आतमध्ये नसाई थोडं. आणि पाणी नाही यूज करायचं, ब्लॅक कलर निघू शकतो. वाव, बघा किती सुंदर दिसतं. फक्त ते थोडंसं अजून काय म्हणू शकतो, थोडंसं ब्रॉड पाहिजे. हे बघा किती सुंदर दिसते ना. तुझे
केसाला ब्लॅक कलर लागेल. गाईस, तुमच्या घरी महाशिवरात्रीला काय वेगळं करतात कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही पण हे फर्स्ट टाइमच करतो. आणि हे जे उपवास आहे ना वॉटरवाला, तो पण मी फर्स्ट टाइमच करतो. कारण की दरवेळेस पहिली गोष्ट तर कॉन्टेंटसाठी पण आम्ही करतो, म्हणजे उपवास नाही हे. आणि त्याच्यानंतर उपवास आम्ही दरवेळेस खिचडी खाऊन करायचो, बट ह्यावेळेस असं एकदा मी ट्राय केलेला फ्रूट्सवाला, म्हणजे त्याच्यामध्ये मी फक्त फ्रूट्स खायचे आणि फ्रूट पण नाही, ज्यूस म्हणजे जसं नारळ पाणी किंवा उसाचा रस असं वाला ट्राय केलं, पण तो एकच दिवस केलेला. आणि हे ओनली वॉटर उपवासमध्ये सगळ्यात मेन आहे की आपल्याला असं वाटलं नाही पाहिजे की आपल्याला जेवायचं आहे. आपल्याला आतून असं वाटलं पाहिजे की आपल्याला नाही जेवायचं. कारण की आपण हा जो उपवास केला किंवा करतो त्याच्यामुळे आपल्याला एक आपल्या मनावर सुद्धा सेल्फ कंट्रोल भेटतो ना. आपल्याला आपल्या मनाला कंट्रोल करता आलं पाहिजे. सो ते वाला सगळ्यात मेन आहे. कारण की जर तुम्हाला भूक लागली आणि जर तुम्ही ते कंट्रोल नाही करू शकत तर ऑफकोर्स तुम्ही तुमच्या बॉडीच्या कंट्रोलमध्ये, आणि जर तुम्हाला तुमच्या कंट्रोलमध्ये यायचं असेल तर तुम्हाला असे एक्सपेरिमेंट करायचे लागतात. बघा एकदम सुंदर दिसते ना. आता सगळ्यात मेन रेड डॉट. चला आता रेड डॉट लावूया. मला वाटतं ते थोडंसं खाली बनलं पण ठीक आहे, चांगलं दिसतं. मी काय करते आता रेड डॉट तर मी विचार करते हातानेच लावा. चला फायनली आपले शिवजी तयार झालेले आहेत. मला वाटतं हे थोडं सुकून द्यावं, नाही तर व्हाईट कलर निघून येईल. आता हे लावलं, नंतर लाव 2 मिनिटानंतर भेटूया. हे कोण आले गाईस? विटॅमिन डी घेता घेता आम्ही शिवजीला बनवतो. हे गरम होते पण. चला आता फायनली माझी दूधची दम झाली म्हणून घेतली. गाईस होईल चांगलं. सगळ्यात पहिले तर आपण एक डॉट करून घेऊया जिथे आपल्याला टिक्का लावायचा, नाहीतर दुसरीकडेच लागलं तर ब्लॅक कलर नाही आपल्याकडे. ते हलू नको ना, काही शिवर होत आहे हात माझा. हे बघा आता इकडे नेलं ना की लगेच दुसरीकडे लागणार. एकदम सावधानीने. हे बघा एकदम चांगलं लागलंय. बस झालं एवढं, मला वाटतं कशाला मोठं करायचं नाही का. बघा एकदम सुंदर. ते कलर मागचं थोडं हे झालंय पण ठीक आहे, चांगलं दिसतंय. थोडं खाली लागलंय का, थोडं मोठं करू. ठीक आहे, थोडंसं मोठं. थोडंसं मोठं करतो. एकदम छोड़ अरे एकदम छोड़ दे मंदान दीजिए राइट अच्छा दीजिए तुम्हारे दीजिए चाचा थोडासा व्हाईट कलर मिक्स झाले. नाहीतर एक काम करते, थोडं सुकल्यावर परत एकदा लावते. बघा थोडं दिसत असेल, परत एकदा लावूया. थोडं सुकू द्यात थोडं. आता भेटूया आम्ही तयार झाल्यानंतर. तर गाईज आता आम्ही मस्तपैकी रेडी झालोय. मी हा व्हाईट कुर्ता घातलाय, म्हणजे शर्ट टाईपच आहे, आणि सईनी हा व्हाईट ड्रेस घातला. ते थोडं महाग हो गं हे बघा. आणि आता आम्ही जे उरलेलं आहे, म्हणजे आम्ही शिवलिंगाचं वरचं ते जे गोल असतं ते आम्ही बनवून घेतले, आणि आता खालचं बनवायचं. तर चला आता बनवूया पुढचं. बघा आता हे चांगलं सुकलंय, तर आता ह्याच्या पुढचं आपण बनवूया. गाईस बघा एवढी सुंदर खिचडी बनवली आहे, पण आज आपण खिचडी नाही खाऊ शकत, कारण की आज आहे आपलं ओनली वॉटर उपवास.
गाईज बघा सईनी काय केलंय. ती साधू बनली पूर्ण. काय बनली सई? शिवनामाची टिंगल करणाऱ्यांचे सर्व हे बघा स्वराज कसा रेडी झालाय. क्षणभर थांबली. मग पुढे म्हणाली, जे पुत्र सून चांगले वागत असतात. आता आम्ही चाललोय पेपर आणायला, कारण की आम्ही पहिलं रांगोळीने बनवणार होतो खालचं, पण आता आम्ही पेपरनी बनवतो ब्लॅक, कारण की स्वराज पण आहे आणि रांगोळी काढली तर तो लगेच पुसून टाकेल. त्याच्यामुळे मग आता आम्ही प्लॅन केलं की आपण पेपरनी बनवूया. तर चला बघूया पेपरनी आमचं शिवलिंग कसं बनते. हे बघा हे दोघं पण आले, ते आता पूर्ण ब्लॉग बघितल्यावरच कळेल. मला पेपर घेऊन येऊसपर्यंत सगळी पूजा करून झालेली बघू शकताय. एकदम सुंदर. हे बघा ही पेंटिंग मी बनवली आहे. इथं पण खिचडी. मला खिचडी खायचं मन करतंय पण खायचं नाहीये. हे बघा आता आम्ही असं कापून घेतले ब्लॅक पेपरचं आणि आता आपल्याला पुढचे स्टेप करायचे. बघा मम्मीने याला आता भस्म लावलेला आहे तर ते अजूनच छान दिसायला लागतं. गाईज बघा दुपारच्या जेवणासाठी मस्तपैकी खिचडी वडे बनवलेले आहेत. ते सुद्धा मी नाही खाऊ शकत. दे आर लुकिंग सो टेम्पटिंग. डोळे बंद अंशू. अंशू चीटिंग बंद कर. अंशू गाईज आत्ताच जयचं एक पार्सल रिसीव झालंय तर चला बघूया ह्याच्यामध्ये काय आहे. इथं आहे ब्लेड्स 2 वायर्ड गेमिंग माऊस. चला बघूया कसला माऊस घेतले. ऑलरेडी जयकडे 2 माऊस आहेत. एक वायरलेसवालं आणि एक गेमिंगचंच आहे पण ते असतं ना लाईटवालं ते वालं. आणि आता हे वालं बघूया कसलं माऊस आहे. ते खोलायचं कुठून. उघडले फायनली. बिल आहे आणि हे सगळ्यात फेवरेट सगळ्यांचं बबल रॅप. पडलंच असतं सगळ्यांचं फेवरेट बबल रॅप. आता एक सईला बबल्स फोडायला. सेमच आहे तर. हे बघा ब्लेड्स 2 चं माऊस. अनबॉक्सिंग. हे मॅन्युअल स्टिकर्स पण आले ते बघा. आणि हे चार्जिंग. हे बघा आता आपण वाव. हे बघा याची वायर कशी आहे. म्हणजे प्लॅस्टिकवाली नाही, ही तुटणार नाही लवकर. आणि सगळ्यात मेन कॅरेक्टर ते छान आहे ना एकदम. म्हणजे गेमिंगचंच आहे पण असं नाही का एकदम भारी वाटतंय बघायला. असं सेम होतं त्याच्याकडे पहिले पण ते त्याच्यात लाईट पण लागायची आणि वायरलेस वायरचंच होतं आहे बस. असंच होतं फक्त कलर वेगळा होता. आणि अजून एक ते आहे वायरलेस. ठीक आहे. त्याचं
काम तर सेमच असणार आहे, पण त्याचं जे लुक आहे ते चांगलं आहे. आता ते परत बॉक्समध्ये जसं होतं तसं ठेवायला लागणार आहे. तसं तर व्हिडिओ बघून त्याला कळणारच की मी ऑलरेडी अनबॉक्सिंग केली आहे. तरी पण वाटलं पाहिजे ना मी काय केलं म्हणजे. तर फायनली आता आमचं शिवलिंग बनवून झालेलं आहे आणि तुम्हाला हे शिवलिंग आम्ही जे बनवलं आहे आमची थोडीफार क्रिएटिव्हिटी वापरून तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तेही. तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.